इतकं कोण आणणार आहे बाबा. अरे बाप. सो लेट्स गो पब्लिक. तर आता तुम्हाला मी दाखवते काहीतरी असं रहस्यमय जे की निसर्गाच्या देणगीमुळं झाकळलं आहे. ॲक्च्युली आम्ही इतक्या उंच आलोत की बादल खाली आले जमिनीवर. आणि तेच तुम्हाला मी आतापर्यंत जे काही शूट केलं, हे बघा इकडं बघा, दिसला तो ढग दिसतोय. आणि हे इकडं पूर्ण बादल आहेत. हे बघा, ते बघा पुढं धुक्यासारखं दिसतंय का तुम्हाला? ते काय माहिती आहे काय गाईज, ते बादल आहेत. आणि आपण तुमच्या प्रतिभाऊ ते बघायला जायला. ही घटना फक्त माझ्यासोबत 1 वर्षाखाली झालेली नाशिकमध्ये. अंजनेरी टेकडीवर आम्ही गेलतो त्यावेळेस घडलेली. तर त्यावेळेसचा आनंद मला 1 वर्षानंतर परत बघायला भेटला. हे बघा माझ्या पाठीमागं ऑलरेडी सगळे बादल आहेत गाईज. आणि हे आपले पोरं बघा इकडून पळत येत आहे. सो लेट्स गो पब्लिक. तर सांगायचा विषय मुद्दा असाच की ही घटना आपल्यासोबत झालेली पण अंजनेरीला झाली नाशिकमध्ये. आणि परत आपल्याला त्या घटनेचा आनंद बघायला भेटलाय. म्हणजे बादल खाली आलेत. हे बघा, तर पब्लिक तुम्हाला मी सांगतो, तिकडं जायलो तर आम्ही पण बादल हवेने इकडे गेलेत. पण आपण परत रिटर्न जातोय. आणि कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला एवढं काही स्पॉटिफाय दिसत नाही असं मला वाटतंय. पण पब्लिक ॲक्च्युली खरंच आलेलं आहे. आणि एकदम खतरनाक पद्धतीने झालेले आहेत. हे बघा सगळे ढग तिकडं साईड आहे बघा, तिकडं साईड, इकडली साईड, परत इकडली साईड, पूर्ण म्हणजे असं आसमान आहे ना, हे आसमान परत खाली आलंय. आणि आपले सर लोक तिकडे गेलेत एन्जॉय करायला. कारण का त्यांना वाटलं की जास्तच बादल तिथं आलेत खाली आणि तिथं गेल्यानंतर आपण बादलमध्ये गुंग होऊन जाऊ. पण विषय असं झाला की ते तिकडं जसे गेले तसं हवा आली, एवढी जोरची हवा आली की बादल सगळे हे झाले म्हणजे सुमसाम झाले. आणि हवा पण गेली आणि बादल पण गेले. तर आपला पृथ्वीभाऊ आता जाते परत वापस. कारण का आपल्याला एवढा इंटरेस्ट नाही कशामध्ये, खरं सांगतो. म्हणजे आपण मिसळत नाही आपण कोणामध्ये. आपलं एकट्याचं काम आपणच करतो. कारण का भाई तुम्हाला लाईफमध्ये काहीतरी प्रोग्रेस करायची, तुम्हाला एकट्यानं राहणंच आहे. बाकीच्यांचा विचार नाही करायचा. आपली जिंदगी आपण जगायची. मी गेलो, आनंद घेतला, माझ्या ब्लॉगपुरतं मी काम केलं. बाकीचे जिकडे जायले तिकडे जायले. हे बघा ते एकदम समोर दिसतंय पूर्ण. म्हणजे काय पूर्ण गाईज ढग आहेत खाली. मी लहान जेव्हा होतो तेव्हा मला काय वाटायचं माहिती आहे का, की हे ढग म्हणजे पाणी असते तर हे गच असतील नाही का. पण आता मी डोळ्यासमोर पाहिलं तर दुःख आहे सगळं. आणि पाऊस देखील येतोय गाईज. वाव. सो लेट्स गो पब्लिक. तो मिलते हैं हम अगली सुबह ऐसे ही अजीबोगरीब हमारे पृथ्वी के ब्लॉग में. देखते हैं हमारे साथ आगे आगे होता है क्या. और वहाँ पे हमारी पार्टी चालू है. और ये देखो ये गायब हो गए. देखा मैंने क्या बोला था, पब्लिक गायब हो गई. डायरेक्ट गायब हो गई. क्योंकि इतना बादल नीचे छाए है ना की सांगायचा मुद्दा असाच की एवढे ढग खाली आलेत. आणि ह्या निसर्गाचा आनंद भाई वा एकदमच खतरनाक. हे बघा आम्ही इथं पिच लावलेलं आमचं क्रिकेट. हे बघा आम्ही इथं क्रिकेट खेळलो. खाली एक छोटंसं दिसतंय तुम्हाला टेकडीसाठी, सॉरी डब्बा, ते आमचं होतं. म्हणजे तिथं आम्ही काय केलेलं माहिती आहे गाईज, तिथं आम्ही पार्टी केलेली आहे. कारण का आपल्या सरचा बड्डे आहे आणि सरच्या बड्डे निमित्त आपले एन्जॉय करत आहे आपण. बाकीच्या पोरांचे मोबाईल तुम्हाला दाखवतो तिथं ठेवलेत. हे बघा कपडे खाली, पूर्ण मोबाईल, एअरबड सगळं इथं ठेवलेलं आहे. आणि बाकीचे पोरं तिकडे गेलेत एन्जॉय करायला. तर पब्लिक आपण देखील जातोय आता ढगाचं सगळं वातावरण बघायला त्या साईडला. म्हणजे ढग म्हणजे विषय एवढा गंभीर आहे त्या ढगाचा. तर पब्लिक तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि तुम्हाला जर आनंद घ्यायचाच असेल ह्या घटनेचा, आणि तुम्हाला ही स्थिती फक्त पावसाळ्यात आणि हिवाळ्यात 2च ठिकाणी बघायला भेटणार आहे. तर
तर पब्लिक ह्या जागेचा पॉईंट तुम्हाला सांगतो मी. ही जागा म्हणजे पब्लिक संभाजीनगरमध्ये सातारा परिसरच्या पाठीमागं संघाची टेकडी म्हणून आहे. तर ॲक्च्युली सगळं गेलेले, हवा आली आणि सगळं गायब झालं. तिकडून पण गायब झालं आणि परत इकडून पण गायब झालं. तो पब्लिक जाऊ द्या. मग आता व्हिडिओची लेंथ देखील खूप वाढते आणि लेंथ व्हिडिओची जर वाढली तर नंतर